जय जय रघुवीर समर्थ. वाई येथील ज्ञानेश्वर प्रेमी ताई दामले यांची एक आठवण आहे की यजमानांनी घरात जावा, सुना, नणंदा इत्यादींसाठी अनेक रंगांची लुगडे आणली. त्यावेळी स्त्रिया दुकानात जाऊन खरेदी करत नसत. प्रत्येकीने आपापल्या आवडीचं रंगाचं लुगडं निवडलं आणि आता ताईंसाठी 2 लुगडी राहिली, पण ती एकाच रंगाची निघाली. यजमान म्हणाले, अगं दोन्ही लुगड्यांचा रंग एकच आहे. त्यावर ताई म्हणाल्या की एकच हे जगाचे सूत्र आहे, उगाच द्वैत कशाला. ताईंचे हे म्हणणं अगदी सत्य होतं. सूर्याच्या एका पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग असतातच ना. अहो 700 वर्षापूर्वी हे एक सत्य चोखामेळा यांच्या पत्नीनी म्हणजे सोयराबाईंनी ओळखलं होतं. चोखामेळांचे कुटुंब विठ्ठल भक्तीत रंगून गेलं होतं. चोखा चोखट निर्मळ असं त्यांचं वर्णन केलं जातं. सोयराबाई हिने आपल्या अभंगात अनेक गूढगम्य आणि मार्गदर्शक सत्य सांगितलेली दिसतात. विठ्ठलाच्या प्रेमाचे अनेक रंग तिने चाखले होते. तिचा अधिकारही मोठा होता. तिला सर्वत्र श्रीरंगाचा रंग भरलेला दिसे. पंढरीरायास पाहताना तिचे मीतूपण संपलं होतं. काम क्रोध नाहीसे झाले होते. जो पाहायचे ते पाहणारा आणि असं द्वैत संपलेलं होतं. हे सर्व ज्ञान तिला कुठून मिळालं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे महत्त्वाचं आहे. एका अभंगात त्या म्हणतात की सर्वत्र एकच रंग भरलेला आहे, त्यात श्रीरंग रंगून गेलेला आहे. या पंढरीनाथास माझे मी तू पण दूर झालेत. आता भेदाचं काही काम नाही. सर्व विकार पळून गेलेले आहेत. मी देही असून विदेही बनलीये. माझे चित्त सतत विठ्ठलाच्या चरणी आहे. म्हणून चोखियाची महारी म्हणते की माझे सर्वस्व हे विठ्ठला तुझं आहे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीराया. असा हा जगाचा एकच रंग आहे आणि तो म्हणजे भगवंत आहे. श्रीराम समर्थ.